श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 नोव्हेंबर मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. हा महिना श्रावण महिन्यासारखाच अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्याच्या पौर्णिमेला देखील खास महत्त्व आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही पौर्णिमा दत्त जयंती म्हणून ओळखली जाते आणि भक्त हा उत्सव अगदी भक्तिभावाने साजरा करत असतात. यंदा दत्त जयंतीला एक विशेष योगायोग जुळून आलेला आहे. दत्त जयंती आणि गुरुवार हा एकत्र आलेला आहे, कारण आपल्या हिंदू धर्मातील आठवड्यातील प्रत्येक वार हा एका देवी देवताला समर्पित असतो. गुरुवार हा दिवस दत्तगुरूंना आणि त्यांच्या अवतारांना समर्पित असतो आणि त्याचबरोबर दत्त जयंती ही गुरुवारी आल्यामुळे विशेष संयोग तयार झालेला आहे. तर दत्त जयंतीच्या दिवशी ते या संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. याला तुम्ही एक सेवा देखील म्हणू शकता. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच आपल्या जीवनातील जे काही दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी आहेत तर ते दूर होताना आपल्याला दिसून येईल. कोणत्याही दिवशी दत्त जयंतीपासून मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. तुम्हाला घरामध्ये फक्त हा एक पदार्थ जो आहे तर तो बनवून खायचा आहे. जर तुम्ही हा पदार्थ बनवून खाल्ला तर 60 पिढ्या आपल्या बसून खातील इतका पैसा येईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. घरामध्ये असणारं दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी जे आहेत तर त्या दूर होतील. दत्तगुरूंची, देवी लक्ष्मीची आपल्यावरती विशिष्ट कृपा होईल आणि त्याचबरोबर असणारे जे काही दारिद्र्य आहे तर ते आपलं सर्व नष्ट होईल. तर असा हा प्रभावी उपाय किंवा सेवा जी आहे तर ती कशी करायची, कोणत्या वेळेमध्ये करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. हा पदार्थ इतका प्रभावी मानला जातो की आपल्या पूर्वजांना त्याबद्दल एक म्हण देखील सांगितलेला आहे. जो हा पदार्थ मार्गशीर्षात बनवतो त्याच्या घरी 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा येतो. म्हणजे इतका पैसा, इतकी भरभराट की तुमच्या घरात बसवलेले 7 जण खाऊनही संपणार नाही इतका. हा उपाय काय आहे, कोणता पदार्थ आहे, तो बनवण्याची योग्य वेळ, योग्य पद्धत आणि त्यामागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे सगळं तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. बघा, दत्त जयंती हा दिवस आणि मार्गशीर्ष महिना हे दोन्ही भारतीय परंपरेनुसार अत्यंत शुभ आणि फलदायी आणि समृद्धी देणारे मानले जातात. मार्गशीर्ष महिन्याला लक्ष्मीचा महिना किंवा विष्णूचा महिना असं देखील म्हटलं जातं. याचे कारण अत्यंत सोपे आहे. या काळात निसर्गातील प्राणशक्ती अत्यंत सक्रिय असते. वातावरणातील सात्विकता सर्वोच्च पातळीवर असते आणि देह, मन, विचार या तिन्ही स्तरावर ऊर्जेचा सकारात्मक प्रवाह सुरू होतो. दत्त जयंती हा दिवस तर शक्ती, सिद्धी आणि ज्ञान आणि कृपेचा दिवस आहे. दत्तगुरू हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींचे स्वरूप मानले जातात. आपल्या घरातील अडथळे, कर्जबाजारीपणा, शत्रू त्रास, नशीब साथ न देणे किंवा आर्थिक स्थिरता न येणे अशा सर्व समस्यावर दत्तगुरूंच्या कृपेने मार्ग मिळतात असे अनुभव अनेकांना आलेले आहे. या दिवशी आणि या महिन्यात केलेले प्रत्यक्ष सेवनाचे उपाय अत्यंत फलदायी मानले जातात. आपल्या पूर्वजांनी भोजन आणि आध्यात्मिकता याला एकत्र जोडले आहे, कारण जे आपण खातो त्यावरूनच शरीर आणि मन देखील घडत असतं. म्हणून आज आपण ज्या पदार्थांबद्दल बोलणार आहोत त्याचा संबंध केवळ चवीशी नाही तर ऊर्जेशी, आरोग्याशी आणि आध्यात्मिक समृद्धतेशी आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा, दत्त जयंती ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही प्रभावी अशा सेवा देखील तुम्हाला करायच्या असतात. जर तुम्हाला शक्य असेल तर रोज घरामध्ये दत्त बावनी, त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम, गायत्री मंत्र ह्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून कराव्या. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यांमध्ये दत्तगुरू, भगवान विष्णू, श्रीकृष्ण, माता लक्ष्मी यांची सेवा केली जाते. ओम दामोदराय नमः या मंत्राचा आवर्जून आपल्याला या घरामध्ये पठण जे आहे तर ते करायचं असतं.
जर आपण हे सर्व सेवा किंवा हे सर्व जे काही स्तोत्र मंत्र आहे तर त्याचं जर पठण केलं तर आपल्या घरामध्ये असणारी जी काही वाईट शक्ती आहे तर ती नक्कीच नष्ट होत असते. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये चुकूनही या कालावधीमध्ये कोणाचाही अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. घरामध्ये जर एखादी सुवासीन महिला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आली तर तिचा मानपान हा आवर्जून करावा. शक्य असेल तर काहीतरी खाण्यासाठी आवर्जून द्यावं, पण नसेल शक्य तर फक्त साखर तरी हातावरती आवर्जून द्यावी. कारण लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कोणत्या स्वरूपात येईल हे आपल्याला देखील माहीत नसतं. तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आवर्जून आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायच्या असतात. आता बघा, हा साधा पदार्थ दिसायला सोपा वाटत असला तरी त्यामागे आध्यात्मिक रहस्य आणि ऊर्जात्मक फायदे देखील दडलेले आहे. कारण त्यात वापरले जाणारे प्रत्येक घटक जो आहे तर तो आपल्याला फलदायी असतो, सात्विक ऊर्जा प्रदान करतो आणि त्याचबरोबर धनयोग वाढवणारा जे आहे तर ते आपल्याला यामध्ये आपले ग्रह जे आहेत तर ते मदत करत असतात. तर आपल्याला काय तयार करायचं आहे तर आपल्याला गूळ आणि दुधाची खीर जी आहे तर ती तयार करायची आहे. तर बघा, हा पारंपरिक लक्ष्मी प्रसाद मानला जातो. यामध्ये वापरले जाणारे तांदूळ, दूध, गूळ, तूप, काजू बदाम, केळी, तुळस हे सर्व पदार्थ अत्यंत सात्विक आहेत. गूळ हा सूर्याचा संबंध असलेला पदार्थ समृद्धी, उत्साह आणि आरोग्य देतो. दूध हे चंद्राचे प्रतीक आहे, शांती, स्थैर्य, कुटुंबातील प्रेम वाढवणारे आहे. तांदूळ हे पवित्रता, शुद्धीचे प्रतिनिधित्व करते. तूप हे अग्नितत्वाच्या संबंधित आहे, इच्छाशक्ती वाढवणारे आहे. केळी हे भगवान विष्णूंचे आवडते फळ आहे. तुळस हे लक्ष्मीचे स्थान आहे. जेव्हा हे सर्व पदार्थ एकत्र एका प्रसादात घेतले जातात तेव्हा घरामध्ये धनलाभाचे आणि शुभतेचे मार्ग खुले होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत तर ते सुद्धा नष्ट होण्यासाठी मदत होत असते. दत्त जयंतीच्या दिवशी बनवलेले गूळ दूध जी खीर आहे तर ती अखंड धनयोग देणारी मानली जाते. परंतु हा उपाय फक्त एका दिवशी नाही, दत्त जयंती ते मार्गशीर्ष महिन्यापर्यंत कमीत कमी तुम्ही एकदा तरी हा जो पदार्थ आहे तर तो बनवायचा आहे. तर आता सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 10 या वेळेत किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही हा पदार्थ जो आहे तर तो बनवायचा आहे. आता ही खीर बनवल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला याचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्या घरामध्ये देवी देवतांना दाखवायचा आहे. त्यानंतर घरातील सर्व सदस्य, आई असेल, वडील असेल तर त्यांनी हा जो पदार्थ आहे तर तो ग्रहण करायचा आहे. लहान मुलांना लक्ष्मीचा प्रसाद म्हणून तोंडात 1 चमचा सुद्धा तुम्ही हा जो आहे तर तो खिरीचा देऊ शकता. त्यामुळे त्यांच्या ज्या काही दोष आहेत तर ते नष्ट होतात. कोणत्या दिवशी सर्वात जास्त लाभ मिळेल तर दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार, पौर्णिमा, अष्टमी, नवमी या दिवशी सेवन केल्यास धनयोग 10 पट वेगाने सक्रिय होतो असे शास्त्र आपल्याला सांगते. त्यामुळे शक्य असेल तर आवर्जून या कालावधीमध्ये तुम्हाला हा पदार्थ बनवायचा आहे. तर आता ही खीर नेमकी कशी बनवायची तर बघा, तर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे, दूध घ्यायचं आहे, गूळ घ्यायचा आहे, तूप, वेलची, काजू बदाम, पिकलेली केळी घ्यायची आहे. सर्वात प्रथम सुचिरभूत धुवून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. गॅस पेटवायचा आहे. ओम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 1 चमचा गरम तूप कढईत घालायचं आहे. तांदूळ भाजून घ्यायचे आहे. आता दूध घालून मंद आचेवरती ही खीर जी आहे तर ती घट्ट करून घ्यायची आहे. नंतर गूळ घालायचा आहे, वेलची, काजू बदाम घालायचे आहे आणि हे लक्ष्मी विष्णूचे जे प्रतीक आहे ते म्हणजे केळी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये थोडीशी नंतर घालायची आहे. खीर तयार झाल्यावर तुळशीचे 1 ते 2 पानं घालायचे, नंतर नैवेद्य दाखवायचा आहे. अशा पद्धतीने हा जो पदार्थ आहे तर तो आपल्याला जे घरामध्ये दाखवून त्यानंतर ग्रहण करायचं आहे. यामुळे आर्थिक स्थिरता निर्माण होते, घरामध्ये लक्ष्मी स्थिरावते, कुटुंबातील वाद कमी होतात, घरातील रोग क्लेश दूर होतात, शत्रू किंवा निंदक आपोआप शांत होतात, व्यापार नोकरीतील अडचणी दूर होतात, अनपेक्षित धनलाभ आपल्याला होतो. या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात. फक्त खीर बनवताना भांडण, क्रोध, निंदा करू नका. शक्य असल्यास आधी घर स्वच्छ करा, त्यानंतर खीर बनवा. तर हा उपाय करण्याची जी श्रद्धा आहे तर ती पूर्ण असावी हे लक्षात ठेवा. तरच तुमच्या जीवनात धन, समृद्धी आणि सकारात्मकता नक्कीच वाढेल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.